नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV 9 न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करते. यावेळी मी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण बघू शकता सामाजिक, आध्यात्मिक, महाविद्यालय, सांस्कृतिक व क्रीडा व इतर संघटनेच्या वतीने जे बॉर्डरवर सैनिक आहेत आपले, त्यांना राख्या पाठविण्यात आलेल्या आहेत. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून आपण बघू शकता हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत आणि हे सामाजिक संघटनेचे हे सर्व पदाधिकारी आहेत. आपण बघू शकता यांच्या माध्यमातून गेल्या 19 वर्षापासनं जे बॉर्डरवर आपले सैनिक आहेत त्यांना राख्या पाठविण्याचं निरंतर हे कार्य करत आहेत आणि हे एक सुंदर असं हे कार्य यांच्या माध्यमातून होत आहे. आज जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ह्या राख्या पाठविण्यात आलेल्या आहेत. या सामाजिक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत आणि विद्यार्थी आहेत ते काय म्हणतात, चला ऐकूया. वर्षापासून ही परंपरा आम्ही नागपूरकरच्या वतीने ही परंपरा सुरू आहे आणि आदरणीय उमेश चौबे साहेबांनी पूर्ण सहकार्य करून या टीम संघ ह्याची परंपरा सुरू केली आणि त्यानंतर ही परंपरा आज अशीच कायम आहे. आणि या नागपूरकरांच्या विविध संस्थेच्या वतीने आम्ही नागपूरकर म्हणून या राख्या आम्ही बॉर्डरवर जे आमचे सैन्य असते त्यांच्यासाठी आम्ही इथून ते पाठवतो. आमच्या इकडच्या सर्व आया बहिणींकडनं ही राखी त्यांच्यासाठी जाते, ताकी त्यांना बॉर्डरवर असं वाटलं नाही पाहिजे की इथं आमच्यासाठी कुणी आहे नाही. म्हणून राखी आम्ही त्यांना पाठवतो आणि 19 वर्षांनी परंपरा आणि परंपरा आम्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फत आम्ही याच्यासाठी पाठवू की त्या सुरक्षितपणे तिथून गेल्या पाहिजेत. हे एक उद्देश आहे आमचा. आता मी आहे, आता रक्षक दादा आहे आणि संपूर्ण टीम आम्ही 19 वर्षापासून आम्हाला अनुभव आहे की आजपर्यंत जेवढं बी आम्ही इथून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून पाठवले त्या राख्या तिथं व्यवस्थित जातात. हे विशेष आहे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांच्या थ्रू आम्ही पाठवतो. इतर कोणत्या संघटने थ्रू आपण पाठवत नाही आणि या राख्या त्यांच्यावरती पोचतात नागपूरकरांच्या वतीने आणि त्याचा शुभेच्छा संदेश भी येतो. ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है. आमचं भारत हा देशच साधू संतांचा देश आहे, महापुरुषांचा देश आहे आणि या देशाचा कणा जर कोणी असेल तर तो किसान आणि जवान हे दोन असे या देशाला ग्रोथ म्हणजे खऱ्या अर्थाने एक रक्षणाचं काम करतो, दुसरं जगवण्याचं काम करतो आणि या दोघांची या देशाला गरज आहे. म्हणूनच आमच्या या संस्थेतर्फे या राख्या आम्ही एक निमित्त आहे, पण यातून आम्ही एक संदेश देऊ इच्छितो या तरुण पिढीला की या रक्षाबंधन म्हणजे याचा अर्थ कारण आज रक्षाबंधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे की त्यालासुद्धा एक भौतिक सुखाचं किंवा राखी किती पैशाची आणली आणि बहीण त्याच्याकडे पाहून भाऊ तिला हे देत असते भेट, तर ही अशी भेट नको. तर खऱ्या अर्थानं माझ्या राष्ट्राच्या समर्पणाची आणि माझा राष्ट्र हे स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने कसं उभं राहील याची प्रेरणा घेण्याचा हा रक्षाबंधन हा महोत्सव आहे. आणि मला वाटतं की नागपूरकरांनी हे आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडलं आणि ह्या राख्या खऱ्या अर्थानं त्या जवानांच्या हातापर्यंत जातील आणि त्या जवानांकडनं आणि आमच्याकडनं शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रार्थना होईल. ही रक्षाबंधन दोघांसाठी पण आहे आणि दोघंही सुखी हो तर माझा देश सुखी होईल आणि आम्ही सारे सुखी होऊ. आणि शेवटी तुकडोजी महाराज म्हणतात, मानवताई पंथ मेरा, इंसानियत पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच ऊंच हटाना गर्व मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. हे स्वर्गसुख आम्ही सगळे भारतीय या ठिकाणी या रक्षाबंधनाच्या माध्यमातून व्यक्त करूया. धन्यवाद. जय गुरु. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर निखिल भुते, नागपूरकर संस्थेचा मुख्य संयोजक. मागील 19 वर्षापासून निरंतर आपण 24 तास बॉर्डर्सवर रक्षा करणाऱ्या सैनिकांना आपण नागपूरकरांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, महाविद्यालय, आध्यात्मिक, सांस्कृतिक व क्रीडा इतर संघटनाच्या माध्यमातून एकत्र आणून आपण सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ह्या राख्या पाठवत असतो. यावर्षी पण हा आपला निरंतर उपक्रम सुरू आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आमच्या टीमचे राजे मधुजी भोसले साहेब, त्यानंतर सामाजिक क्षेत्रातले नेतृत्व आमचे ज्ञानेश्वर दादा रक्षक, मिसेस युनिव्हर्सस प्रवीणाताई दाडे, आमच्या फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल विक्रांत चिलाटे आणि संपूर्ण सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिकचे आमचे पदाधिकारी आणि सर्व विद्यार्थी बंधू मित्रांनो, आपला एकच उद्देश असतो की नागपूरकर
आणि आपले सर्व टीम एकत्र येऊन काहीतरी नवीन असा उपक्रम आम्ही सामाजिक क्षेत्रात विविध क्षेत्रात आम्ही दरवर्षी करत असतो. वेगवेगळे आपले उपक्रम चालत असतात. यामध्ये वृक्षारोपण असो किंवा वेगवेगळे असे उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने दर महिन्याला आपल्या चालू असतात. आणि इथे कोणत्याही संस्थेचे नाव नसताना फक्त नागपूरकर, आम्ही नागपूरकर, सर्व नागपूरकर याद्वारे या राख्या पाठवून आम्ही सैनिकाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. नमस्कार, मी मिसेस प्रवीणा दाडे, मिसेस युनिव्हर्स 2022. नागपूरकरांतर्फे सामाजिक, आध्यात्मिक, क्रीडा महाविद्यालयीन असं आमचं 19 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही राखी देण्याचा कार्यक्रम केलेला आहे. बॉर्डरवर असलेल्या भावांचा आमच्यासाठी खूप मोठा अभिमान आहे, कारण ते आमच्यासाठी नेहमी झटत असतात. ऊन असो, पाऊस असो, वारा असो, काहीही असलं तरी ते आमच्यासाठी नेहमीच सदैव तत्पर असतात. तर त्यामुळे मी आज असंच म्हणेल की ज्या आमच्या राख्या आम्ही पाठवलेल्या आहे नागपूरकरांतर्फे, सर्व बहिणींतर्फे, तर मी असंच सांगेल की आमच्या ज्या राख्या आहेत त्या भावापर्यंत नक्की पोहोचावे. आणि जे सीमेवर आहेत त्यांच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू की त्यांना असंच सुरक्षित आणि छान ठेवावं. बस एवढीच मी आज तायवाड़े इंस्टीट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मेसी की स्टूडेंट हूँ और आज ये हमारा कॉलेज का 15 साल से मुहिम चालू है कि हम फौजी भाइयों को राखी बांधें. तो आप सब यहाँ हमारे लिए टाइम निकाल के आए हैं, आप सबका शुक्रिया, मैं धन्यवाद करती हूँ. और हम फार्मासिस्ट बहनों के तरफ से आप फौजी भाइयों को रक्षाबंधन की शुभकामनाएं. हम तायवाड़े कॉलेज ऑफ फार्मेसी से आए हैं. हम बॉर्डर पर रक्षा करने वाले हमारे भाइयों के लिए राखी भेज रहे हैं. तर ही होती आजची खास बातमी. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.